एक मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपल्याकडे येते। पायधुनीतील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात ही मोठी अपडेट आहे। डोकाडिया परिवारानं आधी उंदीर मारण्याचं औषध खाल्लं अशी माहिती समोर येते आणि त्यानंतर त्याची चव घालवण्यासाठी कलिंगड खाल्लं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दातात अडकलेलं औषध कलिंगडाच्या टरफळाला लागलेलं आहे, त्यामुळे प्रकरणात आत्महत्येची शक्यता बळावलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, पायधुनीतील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट आली आहे। नक्कीच खूप मोठी अपडेट आहे। खरं तर ही आत्महत्या हत्या कोणता कटाचा भाग आहे, या 3 गोष्टीच्या अनुषंगाने पोलीस तपास करतायत। परंतु आत्महत्येचा जो प्रयत्न आहे याचा संशय बळावलेला आहे। खरं तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं समोर येतंय का ह्या पूर्ण परिवाराने पहिले हे औषध कंझ्युम केलं, औषध खाल्लं आणि त्याची चव घालवायला त्यांनी मग कलिंगड खाल्लं आणि त्यामुळे ते कलिंगडामध्येही ते जे औषध आहे ते मिळालेलं आहे आणि त्यानंतर त्यांना लगेच उलट्या झाल्या। त्यामुळे त्यांचा जो मृत्यू आहे हा दुसऱ्या दिवशी झालेला आहे, लागलीच झाला नाहीये। आपण गेल्या वेळी ड्रग्स प्रकरण पाहिलं होतं, ड्रग्स प्रकरणामध्येही असंच घडलं होतं। ड्रग्स प्रकरणामध्ये ज्या काही लोक आढळली होती ज्यांनी ड्रग्स घेतलं होतं त्यांना उलट्या झाल्या होत्या, त्यामुळे त्यांचं जे जीव आहे तो वाचला होता, कारण की पोटातलं जे सर्व विष आहे ते बाहेर पडलं होतं आणि त्या अनुषंगाने ते वाचले होते। तर ड्रग्स प्रकरणातही असंच घडलं होतं आणि त्या अनुषंगाने या प्रकरणातही तेच घडलेलं आहे असं एक प्राथमिक माहिती समोर येते, अशी सूत्रांची माहिती समोर येते। त्यामुळे आत्महत्या केली असावी असा संशय बळावलेला आहे। काही उत्तर अजूनही अनुत्तर आहेत, अजूनही शोधकार्याचा भाग आहे। नक्कीच हत्या आहे, आत्महत्या याच्यावर अजून अंकुश लागले नाहीये, परंतु जी प्राथमिक माहिती समोर येते, सूत्रांची माहिती जी समोर येते त्यामध्ये आत्महत्या असण्याचं समोर येत आहे। निश्चितच कपिल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पायधुनी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे। उंदीर मारण्याचं औषध आधी खाल्ल्याचं कळतंय आणि त्याची चव घालवण्यासाठी कलिंगड खाल्ल्याचं सुद्धा तपासाअंती समोर येत आहे।